सोनवडे आणि फुपेरे संघाचे 12वा खेळाडू सोनवडे. नाणेफेक जिंकून सोनवडे संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. हर्षद आणि दीपक सलामीचे फलंदाज. पहिल्याच चेंडूवरती पॉईंटच्या डोक्यावरून फटका लगावतोय हर्षद. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. बॉलिंग मार्कवरती संदीप फुपेरे संघाकडून पहिलं षटक घेऊन येतंय. पॉवर प्लेच्या षटकात पहिल्याच चेंडूवरती चौकार लगावतोय हर्षल. दुसरा चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 1 बाउन्स. चेंडू सीमा पार चौकार. 2 चेंडूवरती लगातार 2 चौकार. संघाची धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 8. दुसरा चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 1 बाउन्स. चेंडू सोनवडे संघ एक इनिंगचा खेळ झाल्यानंतर गणेशवाडी आणि कोंडाईवाडी या दोन्ही संघांनी टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय स्लिपच्या दिशेने. शॉर्ट थर्डमॅन. चेंडू अडवला जातोय. दरम्यान 1 धाव पूर्ण. दीपककडे स्ट्राईक असेल. षटकातील चौथा चेंडू. समोरच्या दिशेने मिड ऑफला. एकाच धावीवरती समाधान मानावं लागतंय दीपकला. खराब फिल्डिंग. हर्षल ऑन फायर. चेंडू जातोय सीमा पार आर पार. येतोय उत्तुंग षटकार. षटकातील 5वा चेंडू. चेंडूवरती मोठा प्रहार केला जातोय हर्षल याच्याकडून. संघाची धावसंख्या हर्षल ऑन फायर. चेंडू बिनबाद 16. पॉवर प्ले षटकाचा पुरेपूर फायदा घेतला जातोय हर्षल कडून. हल्ला चढवला जातोय संदीप याच्यावरती. षटकातील शेवटचा चेंडू. अतिरिक्त चेंडू. पंचांचा इशारा वाईड चेंडू. एका धावेने संघाची धावसंख्या बिनबाद 17. षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईकवरती असेल हर्षल. बीट होतोय. षटक समाप्त. 1 षटकाच्या समाप्तीनंतर फुपेरे संघाची धावसंख्या बिनबाद 17. माफ करा. सोनवडे संघाची धावसंख्या बिनबाद 17. हर्षल आणि दीपक सलामीचे दोन्ही फलंदाज अद्यापही मैदानात. फुपेरे संघाकडून वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय अमर. स्ट्राईक वरती असेल दीपक. वैयक्तिक दुसऱ्या चेंडूचा सामना करतोय दीपक. अलाउंड द कार्पेट. चेंडू जातोय
शॉर्ट मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाजवळ. दरम्यान एक धाव पूर्ण. तुला काय हंपर बघायचं. अमरचा दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातील स्ट्राईकवरती आहे. हर्षल फिंगर रोलिंग चेंडू फिरवला जातोय. सुंदर गोलंदाजी अमरकडून पुपेरे संघासाठी. हर्षल असेल स्ट्राईकवरती. आता मात्र मिनी हेलिकॉप्टर उडवलंय मिडॉनच्या दिशेने. बॉलवरती संदीप येतील, थ्रो करतील. दरम्यान एक धाव पूर्ण. एका धावेनिशी संघाची धावसंख्या 19. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय अमर. दरम्यान 2 धावा. 2 धावेनिशी संघाची धावसंख्या 21. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 21. अमर याचा पुढील चेंडू सुंदर असा लेग साईडच्या दिशेने स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. मिसफिल्ड होते. बॅकअपला आलेला क्षेत्ररक्षक थ्रो करतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण. धावसंख्या वाढते 23. अमर याचा षटकातील शेवटचा चेंडू. झेल सुटला जातोय. दरम्यान एक धाव पूर्ण. एका धावेनिशी संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 24. 12ची सरासरी सोनवडे संघ. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय फुपिरे संघाचा अनिल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात संदीपकडून 17 धावा तर दुसऱ्या षटकात अमरकडून मात्र 7 धावा. मैदानावरती तिसरं षटक चालू पुपेरे संघाकडून. आता गोलंदाजी मार्कवरती असेल अनिल. संघासाठी कितपत योगदान देतोय तर स्ट्राईकवरती असेल दीपक. सुंदर असा चेंडू ऑफ साईडला येऊन फाईन लेगला उडवलाय. चेंडू जातोय सीमारेषा लगत. 1 बाउन्स, सेकंड बाउन्स. चेंडू जातोय सीमा पार. दीपकच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या वाढते 28. पहिल्याच चेंडूवरती आक्रमक होतोय दीपक. सोनवडे संघासाठी मोलाचं योगदान देतोय अनिल. याचा पुढचा चेंडू दीपकसाठी. आता समोर टोलवलाय. समालोचन कक्षाला मानवंदना देतोय. दुसऱ्या चेंडूवरती लगातार दुसरा चौकार दीपक कडून. आता समोर टोलवलाय. समालोचन कक्षाला मानवंदना. उत्कृष्ट फलंदाजी करतोय दीपक भाष्टे, मॅन फ्रॉम सोनवडे.
बॅटची कडा, कीपर बीट होतोय, चेंडू जातोय कीपरच्या पाठीमागे. लगातार 3 चेंडू 3 चौकार. बॅटची कडा, कीपर बीट होतोय, चेंडू संघाची जातोय धावसंख्या बिनबाद कीपरच्या 36. अद्यापही पाठीमागे. शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. फायटिंग स्कोर मध्ये प्रवेश होतोय सोनवडे संघाचा. रिव्हर्स ट्राय, चेंडू मिस होतोय. त्या उद्ध्वस्त होत आहेत. फर्निचर डिस्ट्रॉय. दीपक बाद होऊन माघारी परततोय. सरळ बॅटने धावा येत होत्या. उलटा फटका खेळण्याची गरज नव्हती, परंतु काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात दीपक बाद झाल्यानंतर मैदानात येतोय रोहित. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या इनिंग मधील फुपेरे संघाकडून शेवटचं षटक अनिल हाताळतोय. क्षेत्ररक्षण खराब होतंय. दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. ज्या चेंडूवरती विकेट असायला हवा होता त्या चेंडूवरती मात्र 2 धावा मिळत आहेत सोनवडे संघाला. इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. संघाची धावसंख्या 38. अलाउंड द कार्पेट चेंडू खेळलाय डीप मिड विकेटच्या दिशेने. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. संघाची धावसंख्या 1/40. विजयासाठी फुपिरे संघाला 41 धावांचं आव्हान असेल. सामना चालू करायचा आहे त्वरित. फुपेरे संघाचे 2 सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. अजून भरपूर सामने बाकी आहेत. थोडंसं सहकार्य करायचं आहे. एक्केचाळीस धावांचं आव्हान पार करण्यासाठी
हुपेरे संघाकडून सलामीचे दोन फलंदाज अमर आणि संदीप. पंच निखिल आणि सर सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. अजूनही भरपूर सामने बाकी आहेत. गोलंदाजी मार्कवरती असेल सचिन वाघमारे. सर्कलचं पहिलं षटक हाताळतोय. नावात वाघमारे आहे. पुढे दोन वाघ उभे आहेत. एक तरी वाघ मारा. पहिलाच चेंडू भिरकावून दिलाय काव कॉर्नरच्या दिशेने. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू जमिनीवर आदळतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण. संघाचा धावाचा श्रीगणेशा होतोय. सचिन वाघमारे सोनवडे संघाकडून पहिल्या षटकातील दुसरा चेंडू टाकतोय. आता मात्र चेंडू फाईन लेगला जातोय. चेंडू सीमा पार आर पार षटकार. अमर याच्या बॅटमधून येतो एक खणखणीत चेंडू आणि दणदणीत असा षटकार. संघाची धावसंख्या संघाची धावसंख्या 8. पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ. आता मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय दणदण करत सीमारेषा पार. लगातार 4 धावा. अमर मात्र आक्रमक पवित्रा घेतोय. संघासाठी मोलाचं योगदान देतोय. पहिल्या चेंडूवरती डबल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र चौकार लगावतोय. संघाची धावसंख्या 12. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घेतोय. 41 धावांचं आव्हान असेल. विजयासाठी प्रत्येक षटकामागे 13.50 ची सरासरी असेल. त्याच सरासरीचा पाठलाग करताना अमर मात्र स्ट्राईकवरती. आता मात्र शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक. दरम्यान 1 धाव पूर्ण. पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त. सचिन वाघमारे याचा पहिल्यांदाच सामना करतील संदीप. बीट होत आहेत. 5वा चेंडू निर्धाव. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र चेंडू निर्धाव, परंतु यष्टीरक्षकाकडून थोडंसं गपलत होते. याचा फायदा होतोय फुपिरे संघाला. बायच्या स्वरूपात 4 धावा. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 17. चेंडू निर्धाव, परंतु यष्टीरक्षकाकडून थोडस. सोनवडे संघाच्या देखील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा 17च होत्या.
पंच सामना स्पीडअप करायचा आहे. सोनवडे संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळतोय रोहित. अद्यापही 12 चेंडूचा खेळ बाकी. 24 धावांची गरज असेल विजयासाठी. सरासरी 12च्या रन रेटने रना पूर्ण करावे लागतील. रोहित याचा सामना करेल अमर. शॉर्ट फाईन लेगला चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल होतोय. संघाला अमर याच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय. गडी गाड होतोय, बाद होतोय. रोहित याचा सामना करेल अमर. शॉर्ट फाईन लेगला चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल होत. सचिन वाघमारे गोलंदाजाला टिप्स देताना. अमर बाद झाल्यानंतर मैदानात कपिल येतोय. रोहित याचा दुसरा चेंडू सामना करतोय कपिल. चेंडू खाली राहतोय. निर्धाव चेंडू. या चेंडूवरती बीट होतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट तर दुसरा चेंडू निर्धाव. 10 चेंडू 24 धावांची गरज. डाव्या एसटीच्या खूप बाहेर चेंडू. पंचांचा इशारा वाईट चेंडू. एका धावेने संघाची धावसंख्या 18. एका गड्याच्या मोबदल्यात. आणि झेल पकडला की हातामध्ये बसलाय. क्षेत्ररक्षकाने कबूल केले. झेल पकडल्यानंतर शेवटपर्यंत खात्री नव्हती. चेंडू हातातच आहे की जमिनीवर पडलाय. कपिल बाद होतोय. फुपिरे संघाला बसतोय दुसरा धक्का. तिसरा फलंदाज मैदानामध्ये फुपिरे संघाकडून अनिल. 9 चेंडू 23 धावांची गरज. शपल होऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय अलाउंड द कार्पेट. डीप मिड विकेटला. फेकी होईपर्यंत एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या 19. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या 19. 2 गडी बाद. स्ट्राईकवरती असतील संदीप. व्हाईट बॉल. खराब चेंडू. अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या 20. विजयासाठी 8 चेंडू 21 धावांचं समीकरण असेल. भिरकावून दिलाय चेंडू. फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमापार. षटकार संदीप याच्या बॅटमधून येतोय. खणखणीत षटकार. भिरकावून दिलाय चेंडू.
फाईन लेगच्या डोक्यावरून 7 चेंडू 15 धावांची गरज. अद्यापही संदीप मैदानात हजर, त्यामुळे सामना कोणत्याही बाजूला झुकू शकतो. सामना स्पीडअप करायचा आहे. 6 चेंडू सहा चेंडू 15 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती असेल कैलास. छोटा पॅकेट बडा धमाका. सोनवडे संघ सामना स्पीडअप करायचा आहे. सुंदर गोलंदाजी. अतिरिक्त वाईड बॉल. खराब चेंडू. सहा चेंडू 14 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती कैलास. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. छोटा पॅकेट बडा धमाका. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर कमबॅक करतोय. दुसरा चेंडू निर्धाव. 5 चेंडू 14 धावांची गरज. आता मात्र चेंडू जातोय सीमा पार. षटकार. 5 चेंडू 14 धावांची गरज. आता मात्र 4 चेंडू 8 धावांची गरज. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. सुंदर गोलंदाजी. चेंडू जातोय निर्धाव. फलंदाज ऑफ स्टंप सोडून खेळलाय, त्यामुळे चेंडू तीन चेंडू 8 धावांची गरज. परत एकदा सुंदर चेंडू. आता मात्र सॅक्रिफाईस करण्याच्या प्रयत्नात बाद होतोय. नवीन बॅट्समन स्पीडअप घ्या. 2 चेंडू 8 धावांची गरज.
सुंदर गोलंदाजी करतोय कैलास. 6 चेंडू 15 धावांची गरज असताना एक षटकार, एक वाईट, 2 चेंडू निर्धाव, 1 विकेट आणि सामना आता पोहोचलाय 2 चेंडू 8 धावेवरती. सुंदर गोलंदाजी करतोय. परत एकदा सुंदर चेंडू. आता मात्र सामना एक हाती झुकतोय. सुंदर गोलंदाजी करतोय कैलास. शेवटचा चेंडू आहे फलंदाज. एक चेंडू 8 धावेची गरज विजयासाठी फुपेरे संघाला. सुंदर गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू. सुंदर असा चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार, परंतु सामना मात्र जिंकतोय सोनवडे संघ. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू. सुंदर गोलंदाजी करतोय कैलास. कैलास याला सुंदर असा चेंडू गोलंदाजी फाईन केल्या सुंदर लेगच्या गोलंदाजीसाठी डोक्यावरून चेंडू सुनील पाटील जातोय नाना यांच्याकडून सीमा पार, 201 रुपये परंतु रोख रक्कम पारितोषिक देण्यात येत आहे. मंचावरती येऊन आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे कैलास. कैलास मंचावर यायचं आहे, आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे.